सरस्वतीभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री साईनाथाय नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीत पानी मंडनं मंडना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञ जीवो धरार्थावतारम् कलाकाङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रम् खलानिश्यवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं। ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम
अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीस पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तुझी निधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया संत शिरोमणी सावता महाराज आदिशक्ती मुक्ताई माता पवनसुत हनुमान महाराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजचं कथेचं हे चौथं पुष्प समस्त ग्रामस्थ मोरवाडी समस्त तरुण मंडळ विशेष म्हणजे आपल्या गावातील परमार्थ जिवंत ठेवण्याचं काम जे करतायत ते आमचं समस्त भजनी मंडळ कारण गावातील परमार्थ टिकवण्याचं काम भजनी मंडळ करत असतं प्रत्येक एकादशीचं भजन असेल कुठल्याही प्रकारचं धार्मिक कार्य असेल तर समस्त आमचे सर्व भजनी मंडळ सर्व गुरुबंधू मंडळी प्रथमतः त्यांना धन्यवाद देईल समस्त आमचं भजनी मंडळ नेहमी उपस्थित असतं आणि आज आपल्या कथेकरता कथेला सदिच्छी भेट देण्याकरता ज्यांची उपस्थिती लाभली ते म्हणजे पहिल्यांदा मी एकदा माझ्या वडिलाची मिराशी ग देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा ज्यांनी आपला हा सप्ताह सुरू केलाय ज्या महात्म्याने आपल्या सप्ताहाचं म्हणजे रोपटं जे लावलंय ना ते म्हणजे आपल्या परिसराचं भूषण सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यात सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या सानिध्यात राहिलेले मोरे काका आदरणीय गुरुवर्य मोरे काका ज्यांनी आपल्या सप्ताहाला सुरुवात केली ज्यांनी कधी पायी पायी येऊन कोणाच्या मोटरसायकलवरती येऊन प्रत्येक वर्षी संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीला ते उपस्थित असायचे कुठल्याही प्रकारची आयुष्यामध्ये कधी देणगी मागितली नाही त्यांनी कोणी जे देईल तेवढंच घ्यायचं नाही दिलं तरी काही त्यांना कधी वाईट वाटलं नाही ते म्हणजे आदरणीय गुरुवर्य मोरे काका आणि त्यांचे चिरंजीव आज माझे मित्र नेहमी मुक्ताई ज्ञानपीठामध्ये कुठलंही कार्य असो बाबांच्या स्वामी रामानंद गिरीजी महाराजांच्या सेवेत असो किंबहुना आशा केंद्रामध्ये ती सर्व्हिस करतायत पण ती सर्व्हिस करत असताना महाराष्ट्रातून कुठलाही कीर्तनकार असो कुठलाही वारकरी असो त्याला जर पॅरालिसिस झाला ना तो पहिल्यांदा आमच्या गणेश महाराजांना संपर्क करतोय आणि गणेश महाराज कुठलाही प्रकारचा आळस न करता ते वारकरी तिथपर्यंत न्यायचा डॉक्टरकडे न्यायचा त्याची सगळी व्यवस्था ते गणेश महाराज आज बी करतात याच्यापेक्षा सेवा कोणती मोठी हो जो पीडित व्यक्ती आहे आजारी व्यक्ती आहे त्याची सेवा ते मोठ्या मोठ्या अंतकरणाने वारकरी असल्यामुळे ते एक नाथ लागाची सोय करणार नाही पण वारकरी जर म्हणणार तर त्यांना अंतकरणामध्ये वाटत असतो ते गणेशजी महाराज आज आपल्या कथेकरता भेट देण्याकरता आले प्रथमतः त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा मी घनश्याम दादांना सांगेल का प्रथमतः आपण एकदा गणेशजी महाराजांचा सन्मान करून घेऊ आणि दुसरेच असणारे माझे मित्र नेहमी मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे परिसराचं राहता तालुक्याचं वैभव साऊंड ऑपरेटिंग असेल कुठल्याही प्रकारचं लग्न समारंभाचं मंडप असेल मोठी व्यवस्था ज्यांच्याकडे येते म्हणजे आमचे नानाभाऊ खरात ते सुद्धा उपस्थित झाले त्यांना सुद्धा धन्यवाद देतो त्यांना सुद्धा छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती करतो
स्वागतम महाराज आपलं मोरवाडीतील समस्त तरुण मंडळ, कारण या कथेकरता ह्या श्री संत सावता महाराज पुण्यतिथीच्या या उत्सवामध्ये आमचा तरुण वर्ग नेहमी अग्रेसर असतो. कारण सगळ्यात मोठं काम त्यांचं म्हणजे स्वयंपाकाचं काम आहे. कथा जरी ऐकायला ते इथं समोर उपस्थित असले, पण ते दुपार 2 वाजल्यापासून ते स्वयंपाकामध्ये त्या कामात असतात. कारण प्रत्येक जण कोणी कोणतंही काम करत असो, अन्नदानाचं काम असो, इथलं स्वच्छता असेल त्याचं काम असो, आम्ही सावता महाराजांच्या या सप्ताहामध्ये कुठलंही कार्य करतो. आमच्या महिला भगिनी असो, संत भोजन असेल, त्यांच्याही पाठीमागे काही ना काही काम असतं. सगळं जे आम्ही काम करतोय, प्रत्येकाने 1-1 रुपया दिलाय ना, तुमचा 1 रुपया सुद्धा या संतांच्या कार्यामध्ये कारणी लागत असतो. त्याचं सुद्धा तुम्हाला पुण्य मिळत असतं. म्हणून मोठ्या अंतकरणाने आपण सर्वच मोरेवाडी येथील समस्त तरुण मंडळ, गावकरी असतील, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि काल आपण बघत होतो का माझे माऊली ज्ञानोबा, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई यांचे आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब यांचा देहांत प्रायचित्त झाला. कारण त्या समाजाने किती छळावं, समाजाने किती त्रास द्यावा, इतका समाजाने त्रास दिला. आमचे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब यांनी देहांत प्रायचित्त घेतलंय. लेकरांच्या हितासाठी हे संतांचे विचार असतात. आपल्या मुलांच्या भल्यासाठी. त्यांना माहित होतं 4 भावंड जन्माला आले म्हणजे कोणी साधी व्यक्ती नाही. ते माझ्या निवृत्तीदादाचा अवतार म्हणजे महादेवाचा अवतार आहे, शंकराचा अवतार आहे. माऊली ज्ञानोबारायचा अवतार म्हणजे महाविष्णूचा अवतार आहे. सोपन काकाचा अवतार म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार आहे. आणि मुक्ताईचा अवतार म्हणजे अंबा आदिशक्तीचा अवतार त्या मुक्ताईचा आहे. ह्या देवांनी अवतार संतांच्या रूपाने धारण केला. कशा करता? जगाच्या कल्याणाकरता. म्हणून जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना त्या संतांच्या विचारावर, संतांनी आम्हाला भक्ती कशी करायचं हे त्या संत महात्म्याने दाखवून दिले. आम्ही भगवंताला बघितलं नाही, पण त्या संतांच्या रूपाने, सावता महाराजांच्या रूपाने आम्ही भगवंत बघतोय. कारण समाज आमचा अडणी होता सगळा. आम्हाला काही कळत नव्हतं भक्ती कशी करायचा, परमार्थ कसा करायचा. त्या संतांनी आम्हाला ह्या वाटेवरती घालून दिलंय. तसं खेडेपाडू राहणारे समाज आजही संतांच्या विचाराने चालणारा समाज. कारण जुना काळ आठवत असेल, जुन्या काळामध्ये एकत्रित जर कुटुंब असलं ना, मोठं कुटुंब असायचं. जुन्या मातावर्ग इथं काही बसलेले आठवा बरं जरा. जुन्या काळामध्ये आम्ही सकाळी 5 प्रकारचे यज्ञ घरामध्येच असायचा. कोणते 5 प्रकारचे यज्ञ? पहिल्यांदा चूल आम्ही ज्या मातावर्ग पेटवायच्या ना, भाकरी करायला जर सुरुवात केली ना मातावर्गांनी, पहिला नैवेद्य अग्निदेवतेला असायचा. छोटा नैवेद्य बनायचा, तो अग्नीला टाकायचा, पाणी शिंपडायचा आणि तो अग्निदेवतेला नैवेद्य व्हायचा. त्याच्यानंतरचा दुसरा नैवेद्य जो बनवायचा घरामध्ये, तो आपल्या घरातील देवघरासाठी असायचा, देवाकरता नैवेद्य असायचा. तिसरा नैवेद्य आम्ही ज्यावेळेस बनवायचो मातावर्ग, तो आमच्या दरवाजामध्ये गाय बांधलेली असायची, त्या गायी करता तो नैवेद्य असायचा. चौथा नैवेद्य दरवाजामध्ये खंडोबाचा अवतार म्हणजे आमचा कुत्रा, त्या कुत्र्यासाठी असायचा. 5वी भाकर म्हणजे दरवाजासमोर कोणी अतिथी आला ना, त्याच्याकरता ती 5व्या भाकरीचा नैवेद्य असायचा. म्हणजे जुन्या काळामध्ये वेगळा परमार्थ करण्याची गरज नव्हती. पहिल्यांदाच घरामध्ये 5 प्रकारचे यज्ञ त्यावेळेस तयार व्हायचे. सकाळी उठल्याबरोबर ते बी त्या चुलीला, त्या काळामध्ये आठवत असेल तो पोचारा द्यायचा, ते सारवून घ्यायचं चुलीचं सगळं. तसा स्वयंपाक करत नव्हते, शुचिरभूत झाल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात करत नव्हते जुना मातेवर. आज ते गॅसमुळे असं झालं का काहीच राहिलं नाही, नैवेद्य कोणाच्या ध्यानात नाही. मग किती आनंद रे आनंद,
किती आनंद रे आनंद झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत किती आनंद आनंद किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या ओ भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पाहावे भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पाहावे प्रभुनाम नित्य गावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या आनंद रे आनंद किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत कारण तो जुन्या काळामधला आनंद होता. दरवाज्यामध्ये कुत्रा होता तरी त्याला भाकर टाकायचे. कारण ते कुत्रा म्हणजे एक खंडोबाचं दैवत मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये. ते घरामधलं कुत्र इतकं इमानदार असतं ना, इतकं इमानदार असतं. तुझे दारीचा कुतारा बहु आशी स्वल्प संतुष्ट हा सुनिद्रो लघु चेतन हा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मला तुझ्या दारामधला कुत्रा बनव. तुझ्या दारातलाच कुत्रा का बनव? भगवंताला म्हणतात तुझे दारीचा कुत्रा. कोण म्हणतं? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. कुत्रा इतकं इमानदार असतं, इतकं इमानदार असतं. बहु आसी स्वल्प संतुष्ट हा सुनिद्रो लघु चेतन हा स्वामी भक्तस्य शुरत्व शोडतो गुन्हा. बहु आशी म्हणजे मालकीनं स्वयंपाक केलाय, ते कुत्र टोपल्यावर भाकरी समोर बघतय, त्याला वाटतंय ते सगळ्या भाकरी मला मिळावा. बहु आशी सगळं त्याला खूप मिळूशी वाटतं, सगळ्या भाकरी त्या मालकीनं मला टाकावा. स्वल्प संतुष्ट हा, त्याच्यामधलं फक्त मालकीन काय करते, एकच भाकर घेते त्या कुत्र्या पुढे टाकते. त्याचा हा गुण महत्वाचा आहे. बहु खूप मिळूशी वाटतं, पण त्या मालकीने एकच भाकर टाकली ना, बहु आशी स्वल्प संतुष्ट, एका भाकरीवर संतुष्ट होतं, झोपायला निघून जातं. बहु आशी स्वल्प संतुष्ट सुनिद्रो लघु चेतना. सुनिद्रो म्हणजे सगळ्यात कमी झोप असते त्या कुत्र्याला, इतका इमानदार प्राणी. सुनिद्रो लघु चेतना, झोप कमी आहे, पण तिकाळ्या बांधावरती थोडं जरी कशाचा आवाज आला ना, 1000 फूट असू द्या, 2000 फूट असू द्या, लघु चेतना, चेतना एवढी त्याच्यामध्ये का एका मिनिटात जागी होत, किती झोपलेला असू द्या. स्वामी भक्तस्य शुरतो शोडतो गुन्हा, म्हणजे आपल्या मालकाबरोबर, मालकाबद्दल इतका त्याला स्वाभिमान असतो, निम्म्या रात्री ते मालकासाठी युद्धाला तयार असतं. शुरतो शोडतो गुन्हा, शुरत्व त्याच्या अंगामध्ये असतं. ते कुत्र आहे, आणि तो प्राणी असा आहे, इतका इमानदार प्राणी आहे. आणि त्या प्राण्याकरता स्पेशल निवेद्य त्या काळामध्ये असायचं. एवढं ते माणसं ते जुन्या काळातले होते, त्या कुत्र्यावर प्रेम करणारे माणसं होते. जुने लोक आठवा, दरवाजामधला बैल असायचा ना, त्या बैलावरती सुद्धा किती प्रेम करायचे. त्या बैलावर एवढं प्रेम असायचं, एवढं प्रेम असायचं, तो बैल मोकळा सोडावा, एखाद्याच्या मालात जावा, फक्त इकडून मालकाने जोरात आवाज द्यावा, एका मिनिटात तो बैल मागे फिरत होता. आज आमच्या बापाचं आमची पोरं ऐकायला तयार नाही, याची परिस्थिती. जुन्या काळामध्ये एवढं त्या बैलावरती प्रेम लोक करत होते. लई दिवसाची गोष्ट नाही, आताची गोष्ट तुम्हाला सांगतोय. पंचगंगा नदीला तिकडे पूर आला त्यावेळेस त्या बैलाचं खूप, बैलावरती एवढं प्रेम करणारे माणसं जुन्या काळात होते. आजही आहे काही, पण जुना काळ पंचगंगा नदीला पूर आला, गावात पाणी शिरलं.
आणि त्या एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. त्या बैलावरती एवढं प्रेम होतं का स्वतःच्या पोटच्या पोरावर एवढं प्रेम कधी करत नव्हतं. एवढं प्रेम त्या बैलांवरती तो शेतकरी करत होता. इतकं प्रेम करायचं. पण नदीला पूर आला, गावात पाणी शिरलं. शासनाचे त्या होडी त्यांना गावामध्ये नेण्याकरता आले. गाव सोडा, गावाच्या बाहेर चला, इथं राहू नका. आणि तो शेतकरी बैलाच्या गोठ्यात गेला. त्या बैलांकडे बघितलं, डोळ्यात पाणी आलं त्याच्या. आणि त्या बैलांना म्हणला, बाबा हो, तुम्हाला सुद्धा सोडून द्यावा लागणार आहे. नदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पलीकडे कुठंतरी जिथं जाता येईल तिथं जा. त्या बैलाचं काय केलं, त्यांना सगळं दोर सोडून घेतला, तिची व्यसन काढली, ती माठवत काढून घेतली. आणि त्या बैलांना सांगितलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपलंय. सगळं गावाला सोडून जाऊन निघायला तिकडं. तुम्ही कशाला गोठ्यात राहतात? आयुष्यभर इथं का बांधून राहतात? तुम्ही जर गावात राहिले तर पाण्यात बुडून तुम्ही मरणार आहे. आणि त्या शेतकऱ्याने काय केलं, त्या बैलांना गोठ्यामध्ये जाऊन मोकळं करून दिलं, सोडून दिलं. त्या बैलांना सोडून दिलं. बैल ते त्या गोठ्यामध्येच होते. एका होडीमध्ये बसला, नदीच्या सुरक्षित ठिकाणी निघून गेले. नदीच्या पलीकडे सगळं कुटुंब निघून गेलं. 4 दिवसांनी जो पूर वसारला, आणि पूर वसारल्यावरती पुन्हा गावात आले ना, गावात आल्याबरोबर त्याला त्या बैलांची आठवण झाली. कारण त्या बैलांना पोटच्या पोराप्रमाणे त्यांनी जपलं होतं. पण त्याला वाटलं बैल कुठंतरी निघून गेले असतील, पण मन थारा देत नव्हतं. त्याने विचार केला, चला गोठ्यात बघून तर येऊ. गोठ्यात जाऊन बघितलं त्यांना, दोन्ही बैल त्या ठिकाणी मरून पडलेले होते. बैलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, डोळ्यात पाणी आलं. बैल मनाने म्हणत होते, बाबा आयुष्यभर तुम्ही आम्हाला सांभाळलंय, पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलंय. आम्ही हा गोठा सोडायला तयार नाही, तुमच्याकरता प्राण देऊ. बैल मोकळे करून दिले होते, तरी त्या बैलांनी तो गोठा सोडला नाही. का? त्या मालकावर एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं. स्वतःचा प्राण दिला तरी त्या बैलांनी तो गोठा सोडला नाही. मला हे म्हणायचं, प्राण्यावर जर आम्ही एवढं प्रेम केलं, तो प्राणी आपल्यावर किती प्रेम करतोय. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. सागा बाबा रे बाबा बाबा हरी हरी राम. त्या प्राणी आपल्यावर किती प्रेम करतो. मग आम्ही देवावर, संतांवर जर एवढं प्रेम केलं, संत आमचे का होणार नाही? भगवंत आपला का होणार नाही? त्या दिवशीच मी बोलून गेलो, मूर्खाची संगत अधपतनाला नेते, वेड्याची संगत दुःख देते, आणि संतांची संगत भगवंताची प्राप्ती. संतन के संग लाग रे हो थोड़ी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे हो थोड़ी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी.
की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीमध्ये राहा, भगवंताची प्राप्ती होत असते. मूर्खाची संगत अधपतनाला नेते. म्हणजे वडाळ गाई बरोबर चांगली गाय गेली तर तिला सुद्धा मार खावा लागतो. आणि वेड्याची संगत दुःख देत असते. वेड्याची संगत कशी दुःख देते तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका गावामध्ये एक वेडा राहत होता. त्याचं नाव काय होतं? नारायण. नारायण नावाचा वेडा होता. तो नेहमी त्या गावामध्ये चौकामध्ये फिरत असायचा. आणि रात्री 12 वाजता 4 चोर त्या गावामध्ये शिरले. 4 चोर त्या गावामध्ये शिरले. त्या चोरांनी बघितलं तो नारायण चौकामध्ये उभा होता वेडा. आणि त्या वेड्यानं सुद्धा या 4 चोरांना बघितलं. आणि बघितल्याबरोबर त्यांनी विचार केला, म्हणलं अरे या नारायणानं म्हणजे वेड्याने आपल्याला बघितलं म्हणले, आता तो सगळं गाव जागा करतो कडे म्हणले. आता त्याने आपल्याला बघितलं म्हणजे सगळ्या गावात आरडावारडा करेल ते. पण त्याच्यातला एक जण हुशार होता. तो म्हणला आपण एक काम करू ना, ते वेड्यालाच आपल्याबरोबर घेऊन जाऊ चोरी करण्याकरता. ते वेड्याजवळ गेले आणि त्याला म्हणले चला आमच्याबरोबर चोरी करायला. आता तो वेडा असतो त्यांच्याबरोबर निघाला. चोरी करण्याकरता निघाला. एका बंगल्यामध्ये चोरी करण्याकरता शिरले ते 4 जण. हा वेडा त्यांच्या बरोबर होता. त्या बंगल्यात चोरी करण्याकरता 4 जण शिरले. तो वेडा त्यांच्या बरोबर होता. पण त्याला लागली होती भूक. सकाळपासून जेवलेलं नव्हतं, भूक लागली होती. हे चोर त्या बेडरूम मध्ये चोरी करण्याकरता शिरले. हे शिरलं किचन मध्ये. वेड किचन मध्ये शिरलं. किचन मध्ये कुकरवरती खिचडी होती. कुकर एकदा लावलं कुकर का बाई बिन फिकर, कशाची चिंता नाही. 3 शिट्ट्या होईपर्यंत. मग इकडे स्टेटस पाहायचं काम चालू असतं, रील पाहायचं काम चालू असतं, तिकडे शिट्टी वाजत नाही तोपर्यंत. तसं ते खिचडी त्या कुकरवरती खिचडी होती. कुकरमध्ये शेगडीवरती. आणि नेमकं काय झालं होतं, ज्या बंगल्यामध्ये दोघं पती पत्नी होते ना, दोघांचंही भांडण झालं होतं. भांडण झाल्यामुळे दोघांनी खिचडी खाल्ली नाही. दोघं झोपायला निघून गेले होते. आता भांडण काय झालं असं कसं झालं असं काही सांगायला नका लो मला. दोघांचं भांडण झालं. दोघं झोपायला निघून गेले. ही खिचडी याही वेड्यानं ते कुकर खोललं. ती खिचडी सगळी ताटामध्ये ओतून घेतली. पण ते खिचडी खाल्ल्या बिगर ते खिचडीवर त्याला तेल पाहिजे होतं. वेडं होतं पण त्याला खाण्याचा शौक होता. कारण काही माणसाला ते खिचडीवर तेल असल्याची ती निष्ठत नाही, खाली सरकत नाही. तसं ते वेडं तेलाची किटली शोधण्याकरता गेलं. किटली कुठं अटकलेली. एक भांड्याची मांडणी होती. त्या मांडणीला ती किटली अटकलेली होती. हे गेलं घाईघाई तिथं आणि ती किटली धरून ओढली. ती मांडणी मात्र एकाच खेळ्यावरती अटकलेली होती. ती किटली वाढल्याबरोबर धाडकन त्यानं सगळं मांडणीच पाडून घेतली. सगळ्या घरात भांड्याचं दानादिन झाली. तेवढ्यात ते 4 चोर पळत आले. म्हणले अरे यानं याची जात दाखवली गड्या म्हणले. आता मालकीन मालक सगळे जागे होणार, काय खरं नाही म्हणले. आता ते घाईघाई पळत आले. ते वेड्याला त्यांनी उचललं आणि वरती सजली का ती माळ्यावरती टाकलं. त्याला म्हणलं इथं गपचित बस, एक शब्द बोलू नको. वरती गपचित बस म्हणलं. किचन मध्येच त्याला बसवलं गपचित वरती. आणि हे चोर अंधारामध्ये लपले. अंधारामध्ये 4 चोर लपले. ते वेड्यावरती बसलेलं आहे, त्याचं नाव आहे नारायण. एवढं ध्यानात ठेवा. तेवढ्यात ते दोघं पती पत्नी पळत आले. तो पती पळत आला आणि त्या बायकोला म्हणायला लागला का रे तू मला झोपू दिलं तूच खिचडी खाल्ली म्हणली. ती म्हणे नाही मालक मी नाही खिचडी खाल्ली. मग दुसरं कोण आलं तर म्हणलं खिचडी खायला. तो म्हणे तूच खिचडी खाल्ली. ती पत्नी म्हणे नाही मालक मी खिचडी खाल्लीच नाही. खोटं बोलू नको, मला झोपू दिलं तूच खिचडी खायला आली म्हणे. ती म्हणायची नाही हो मालक मी खिचडी खाल्ली नाही. त्यांना काठी घेतली आणि पत्नीला मारायला लागला. तेवढी ती म्हणली मालक मी खिचडी खाल्लीच नाही हो, मी अजिबात खिचडी खाल्ली नाही. जर मी खिचडी खाल्ली असती ना म्हटले त्या वरच्या नारायणाला डोळे म्हणे. ते वरचं नारायण त्यांना गपचित बसावा ना, त्यांना वरती शांत बसावा ना. ते वरून म्हणतं मला डोळे. ते 4 काय आंधळे का अंधारात लपलेले. म्हणजे वेड्याची संगत आम्हाला दुःख देत असते. म्हणून मूर्खाची संगत अधपतनाला नेते, वेड्याची संगत दुःख देते आणि संतांची संगत भगवंताची प्राप्ती करून देत असते. म्हणून नेहमी आम्ही संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, संतांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. आणि संतांच्या सहवासामध्ये जर आम्ही राहिलो तर आम्हाला भगवंताची भेट होत असते. तो जगाचा मालक इतका दयाळू, इतका कृपाळू, त्याची फक्त एकदा भक्ती करून बघा, त्याचं चिंतन करून बघा.
सकाळी उठल्यावरती किती घाई असू द्या ना, किती धावपळ असू द्या, आयुष्यभराच्या धावपळीमध्ये आम्ही 2 मिनिट त्या भगवंताकरता काढू शकत नाही का हो? ज्याला वाचता येतं त्यांना ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे. ज्याला काहीच येत नाही त्यांना 2 मिनिटं त्या भगवंताच्या समोर हात जोडून उभं राहायचं, म्हणायचं देवा भगवंता माझ्या मागं खूप घाई आहे, देवा तूही माझ्या बरोबर चाल ना. अहो तो इतका दयाळू इतका कृपाळू भगवान परमात्मा आहे, तुम्ही घरी येऊपर्यंत तुमची वाट बघत राहील एवढं तुम्हाला ग्वाही देतो. दयाळूही तो जगाचा मालक. त्या भगवान परमात्म्याने सज्जन कसं आहे असं विकू लागे मास, आमच्या सावता महाराजांना खुरपून द्यायचं काम भगवंतानी केलंय ना. सावता महाराज नेहमी कामामध्ये काम तुम्ही म्हणा राम राम, कांद्यामध्ये भगवंताला शोधायचे, पण तो जगाचा मालक सावता महाराजांच्या घरी सगळे काम करू लागायचं. ही ताकद त्या जगाच्या मालकाची आहे ना. भाजी कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई सावता महाराज कांद्यामध्ये ते भगवंताला बघायचे आणि तो जगाचा मालक सावता महाराजांच्या घरी येऊन सगळे कामं करायचं. इतका दयाळू तो भगवान परमात्मा, इतका कृपाळू. आत्ताच या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचंच वैभव मी म्हणेल, कारण ज्यांनी भगवान खंडेरायाचं जागरण असेल त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या आवाजाने, आवाजाचे जादूगार असे असणारे माझे मित्र माझ्यावर मोठे भावाप्रमाणे प्रेम करत असतात. नेहमी बाहेर फिरत असतात, पण नेहमी फोन असतो. नेहमी कुठेही भेट झाली तर ते आदराचं वागणं. माझ्या वडिलाची मिराशी ग देवा, त्यांचाही तसंच आहे. कारण जी वडिलांची परंपरा आहे ती परंपरा आमच्या भूषणदादा राहीजी यांनी पुढे चालवली. कारण जागरणाच्या माध्यमातून जर म्हटलं तर महाराष्ट्रात कुठल्याही कान्याकोपऱ्यात जा, त्यांना ओळखणारे माणसं भरपूर आहे. पण तरी वेळात वेळ काढून ते आपल्या ह्या कथेकरता, आज सदीची भेट देण्याकरता आले. प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा आमच्या भूषणदादांकरता. समोरच बसणारे आपल्या गावचं भूषण, फार्म हाऊस कसा असावा जे ज्यांच्याकडून बघावा तर आमचे मच्छिंद्रभाऊ चोळके, एक हसतमुख व्यक्तिमत्व आहे. माझ्यावर सुद्धा खूप प्रेम आहे त्यांचं. आमचे गोविंद भाऊ चोळके आहेत. आता सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी समोर बसलेले.
म्हणून तो जगाचा मालक इतका दयाळू, इतका कृपाळू, त्याची एकदा भक्ती करून बघा. त्याचा फक्त नेहमी अखंड नामस्मरण करा. लाक्षागृहामध्ये आमच्या पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला, माझ्या भगवान परमात्म्याने वाचवले. भीष्माचार्यांनी ज्या वेळेस प्रतिज्ञा केली का उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही, त्या अर्जुनाचं सुद्धा रक्षण भगवंतांनी केलं आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा सुद्धा खरी करून दाखवली. ही ताकद आहे जगाच्या मालकाची. कारण ज्यावेळेस कौरव आणि पांडवांचं युद्ध ठरलंय आणि युद्ध ठरल्यावरती भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळपर्यंत एकही मी पांडव जिवंत ठेवणार नाही. पण द्रौपदीला ती काळजी वाटली आणि द्रौपदीने जगाच्या मालकाचा धावा चालू केलाय. भगवान परमात्मा धावून आले. आल्याबरोबर भगवंतांनी विचारलं, द्रौपदी कशा करता मला बोलवलंय? द्रौपदी म्हटली, देवा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, तुम्हाला माहित नाही का? भगवंत म्हणले, द्रौपदी मला माहिती आहे ना. मग तुम्हाला काहीच कसं का वाटत नाही देवा? त्यावेळेस भगवंत म्हणले, द्रौपदी कशाला काळजी करते, मी आहे ना पाठीराखा. जगाच्या मालकाने भगवान श्रीकृष्णाने काय केलं, द्रौपदीला आपल्या बरोबर घेतलं आणि भीष्माचार्यांच्या पर्णकुटी जवळ गेले. तो भगवंत इतका दयाळू, इतका कृपाळू, त्या द्रौपदीच्या खडवा जगाच्या मालकाने हातात घेतल्या. हो, हातात खडवा घेतल्या आणि द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी भीष्माचार्यांच्या पर्णकुटीमध्ये जायचं, मुखातून एक शब्द सुद्धा बोलायचं नाहीये आणि भीष्माचार्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेव म्हटले. तुझा चेहरा सुद्धा त्यांना दिसू देऊ नको. द्रौपदीनं तसंच केलं. भीष्माचार्यांच्या पर्णकुटीमध्ये गेली आणि भीष्माचार्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्याबरोबर भीष्माचार्यांच्या मुखातून शब्द उच्चारले, अखंड सौभाग्यवती भव. आणि तेवढ्यात द्रौपदीने विचारलं, महाराज माझे पती 5, तुम्ही तर दुपारी प्रतिज्ञा केली का उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही आणि आता तर तुम्ही मला आशीर्वाद दिला का अखंड सौभाग्यवती भव. म्हणजे दुपारची प्रतिज्ञा खोटी का आत्ताचा आशीर्वाद खोटा? महाराज काय खोटं आणि काय खरं ठरू मी? आणि मग भीष्माचार्यांनी द्रौपदीला ओळखलं. म्हणलं, द्रौपदी तू? म्हणे हो मीच. भीष्माचार्य म्हणले, द्रौपदी तुला इथं कोण घेऊन आला तेवढं मला सांग म्हटलं. भीष्माचार्यांना अंदाज आलाय कोण आला असेल. कोण तुला घेऊन आला एवढं मला सांग. द्रौपदी म्हणली, नाही महाराज मी एकटी झाली. खोटं बोलू नको द्रौपदी, तुझ्या बरोबर कोण आलाय ते मला सांग. द्रौपदी म्हणे, नाही माझा गडी आहे माझ्या बरोबर. भीष्माचार्य म्हणले, द्रौपदी मला तो गडी दाखव एकदा. आणि भीष्माचार्य पर्णकुटीच्या बाहेर आले. जगाचा मालक द्रौपदीच्या खडवा हातात बगलात घालून घुंगडी पांघरून बसलेला आहे. विश्वाचा चालक आहे तो भगवान परमात्मा. त्या भक्तीपुढं, त्या भक्ताच्या भक्तीपुढे इतका येडा आहे जगाचा मालक, तो भक्ताचे काही काम करायला तयार असतो. आणि भीष्माचार्यांनी भगवान परमात्म्याला समोर बघितलं आणि डोळ्यात पाणी आलं. म्हणले, देवा किती दयाळू, किती कृपाळू, भक्तावर किती कृपा करतो. भीष्माचार्य भगवंताला म्हणले, देवा तुझ्यासारखा पांडवांचा पाठीराखा जर असेल ना देवा, माझ्यासारखे 1000 जरी भीष्म तयार झाले ना, पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. भीष्म पण केला खरा, भीष्म पण केला खरा. विश्वपन केला खरा, धनुर्धरा रक्षिरे. भीष्मांचं सुद्धा पण खरं केला आणि अर्जुनाचा सुद्धा रक्षण, 5 पांडवाचं रक्षण माझ्या भगवान परमात्म्याने केलंय. फक्त त्याचं नाव मुखामध्ये धारण करा. सकाळी उठल्यावरती त्याला एकदा हृदयामध्ये आठवा, एकदा साठवा
आणि त्याला हृदयामध्ये जर एकदा आठवलं, हृदयामध्ये साठवला ना, दिवसभर आम्ही वाईट कृत्य कुठलंच करू शकत नाही. मुझे दास बना कर रख लेना, मुझे दास बना कर रख लेना, भगवान तू अपने चरणों में, मुझे दास बना कर रख लेना, भगवान तू अपने चरणों में, मुझे दास बना कर रख लेना, तुम्हारे चरणों में, दास बना कर रख लेना, तुम्हारे चरणों में, भगवान तू अपने चरणों में, भगवान तू अपने चरणों में, भगवंताची भक्ती करा, त्याचं चिंतन करा. आमच्या मुलांच्या गळ्यामध्ये माळ घाला, त्याच्या गळ्यामध्ये टाळ वाजवायला टाळ द्या. आमच्या लेकरांनी जर माळ घातली, गळ्यात टाळ घेऊन टाळ वाजवला, हे आमच्या मुक्ताई हरिपाठ करतायत, इतका छान हरिपाठ करतायत त्या मुली. आमच्या मुलांनी जर गळ्यात माळ घातली तर आमचा बाप 10 वर्ष जास्त जगेल, आमची आई 10 वर्ष जास्त जगेल. नाही जगणार का? पण आमच्या जीवनाची भूमिका अनुसरणापेक्षा अनुकरणात जास्त झाली. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज नाही होत, त्यांच्यासारखा गंध लावला म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज नाही होत. छत्रपती शिवाजी महाराज होण्यासाठी वयाचे 36 वर्षे घोड्यावरती काढावं लागतात. भोग कमी, त्याग जास्त, झोप कमी, समर्पण जास्त, तेव्हा सगळं जमेल ना. तसं जमणार आहे का? नाही जमू शकत. तेवढा त्याग त्याच्यामध्ये लागतोय. धन संपत्ती पैसा अडका बरोबर आमचे येणार नाहीये. आम्ही 4-4 पिढ्याचं कमवून ठेवलंय, 5व्या पिढीचं आम्हाला पडतंय. आम्हाला वाटतंय आम्ही 2027च्या LICच्या हप्त्याची आज व्यवस्था करून ठेवली. नाही ठेवली का? 2030च्या LICच्या हप्त्याची आज व्यवस्था करून ठेवली. पण अरे बाबा, रात्रीतून जर हृदय विकाराच्या झटक्यानं गेला, भगवंताला काय उत्तर देणार आहे? त्या उत्तराची व्यवस्था आहे का आमच्याकडं? देवा तुझं भजन केलंय, देवा तुझं चिंतन केलंय का आम्ही? कधी नाही ना. म्हणून त्या भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन आमच्या बरोबर येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. काम असू द्या, संसारामध्ये मग्न असू द्या, पण संसारामध्ये असताना अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करत राहा. प्रपंची असोनी परमार्थ साधावा, प्रपंची असोनी परमार्थ साधावा, प्रपंच असोनी परमार्थ साधा, प्रपंची असोनी परमार्थ साधा, प्रपंची असोनी परमार्थ साधावा, प्रपंची असोनी परमार्थ साधावा, प्रपंच असोनी परमार्थ साधा, प्रपंच असोनी परमार्थ साधा. 5-8 पांडुरंग, 5-8 पांडुरंग, 5-8
परमार्थ साधा, परमार्थ करा, त्या भगवंताचं चिंतन करा. घरामध्ये आमच्या वडिलांकडून संघर्ष शिकावा, आईकडून संस्कार शिकावा, बाकी सगळं जग शिकवतंय. वडिलांकडून संघर्ष जर शिकलं ना आणि आईकडचे जर संस्कार शिकलं तर जग दुसरं काही शिकायची गरजच नाही. म्हणून नेहमी तरुण मुलांना मी म्हणत असतो, बाबा हो, अगोदर आपलं शिक्षण करा, पोटापुरती नोकरी कमवा, पोटापुरता व्यवसाय करा, नंतर कार्यकर्ता बना. कारण अर्ध्या पोटी बनलेला कार्यकर्ता हा कालांतराने लाचार बनत असतो, हे लक्षात ठेवा. अर्ध्या पोटी बनलेला कार्यकर्ता हा कालांतराने लाचार बनत असतो. म्हणून लागलेली भूक, नसलेला पैसा, मिळालेली वागणूक जी शिकून जाते ना, ते ह्या जगातली कुठलीच डिग्री शिकू शकत नाही. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका. पण सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका. ज्यांनी जीवनामध्ये आपल्याला आधार दिलाय ना, त्याला कधी विसरू नका. ज्यांनी आपल्याला स्थान दिलंय ना, त्याला आयुष्यात विसरू नका. जमा करून ठेवायचा असेल तर लोकांचे आशीर्वाद जमा करून ठेवा, तळतळाट नाही. स्वतःच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा, पण त्याच्यामध्ये गरीबाचा 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. कारण तळतळाट धन संपत्ती बरोबर नेता येत नाही आणि तळतळाट मात्र सुखानं जगू देत नाही. जीवनामध्ये सगळं काही हरलात तरी चालेल, मात्र हिंमत कधीच हारू नका. कारण तीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. म्हणून जीवनामध्ये आम्ही होत असतो, जीवन काय, जगणं काय, आयुष्य काय, आम्ही विचार करत असतो. पण ज्याला दिवसभर कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी ज्याची चूल पेटत नाही ना, त्याला आयुष्य विचारा. दिवसभर कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी ज्याच्या लेकरांना भाकर मिळत नाही ना, त्या माणसाला विचारा, त्या गरीबाला विचारा आयुष्य काय असतं. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास फुग्यात भरून जो विकतो ना फुगेवाला, त्याला विचारा आयुष्याची किंमत, आयुष्य काय असतं. दिवसभर उन्हाळ्यामध्ये ते गारीगारचा डबा घेऊन फिरणारा गारीगारवाला, त्या गरीबाला विचारा आयुष्य काय असतं. ज्याच्या बापाने गडगंज कमवून ठेवलं त्याला आयुष्याची किंमत नाही कळणार. पण ज्यांना आयुष्यामध्ये त्याच्या बापाने काहीच कमवलं नाही, स्वतःला कमावं लागतं, त्याला आयुष्य विचारा. आज आमची मुलं व्यसनाधीन होत आहेत. आम्ही कोणत्या मार्गाने चाललो याचा विचार आम्ही कधी केला पाहिजे ना. कारण आमच्या बापदादांनी भरपूर कमवून ठेवलं, पण आम्ही पुढची परंपरा व्यवस्थित चालवली पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य आम्हाला दिलंय, कशा करता दिलं का, आम्ही ते स्वराज्य व्यवस्थित पुढे चालवलं पाहिजे. भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुभाषचंद्र बोस असतील, सावरकर असेल, यांनी देश स्वतंत्र आमच्या करता करून दिलाय. छाताडावरती गोळ्या झेलल्या, फासावरती गेले भगतसिंग, राजगुरू, का देश माझा स्वतंत्र झाला पाहिजे. आमचा सीमेवर लढणारा सैनिक रात्रंदिवस सीमेवरती लढत असतोय. जय देशासाठी लढले, जय देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. जय देशासाठी लढले, जय देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. ते अमर हुतात्मे झाले, 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 ते अमर हुतात्मे झाले. जय देशासाठी लढले, जय देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. पण या लोकांनी किती त्रास सहन केला त्या काळामध्ये. APJ अब्दुल कलाम साहेब मुस्लिम समाजामध्ये जन्माला आले, पण शास्त्रज्ञ म्हणून आयुष्यभर भारतासाठी काम केलं त्यांनी. बाहेरच्या लाईटमध्ये, स्टेट लाईटमध्ये अभ्यास केला APJ अब्दुल कलाम साहेबांनी. भारताचे राष्ट्रपती राहिले काही दिवस, पण शेवटी गेले काय निघलं हो त्यांच्याजवळ? प्रॉपर्टी नाही निघली, फक्त अभ्यासाची पुस्तकं त्यांच्याकडे होती. आनंद
आनंद या जीवनाचा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाला आनंद या जीवनाला सुगंधा परी दरवळावा सुगंधा परी दरवळावा हो पादरातला सूर्यैसा गोठातून ओघळावा वा वा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंध परिदरवळा. म्हणून जे देशासाठी जे गेले, देशासाठी फासावरती गेले, ज्या संतांनी तुमच्या आमच्या करता अहोरात्र कष्ट घेतले, आणि ही महाराष्ट्र म्हणजे आमची संतांची भूमी. तेच चारी भावंड माऊली ज्ञानोबाराय असेल, निवृत्तीदादा असेल, सोपान काका असेल, माझी मुक्ताई असेल. समाजाने किती त्रास द्यावा हो त्यांना. एवढा त्रास दिला तरी माझ्या माऊली ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या करता देऊन ठेवली. ही ताकद त्या संतांची. आई वडील देहांत प्रायचित्त घेतलंय, पण आळंदीमधले लोक ते लेकरांना आळंदीमध्ये येऊ देत नव्हते. माझ्या मुक्ताईने एका मुलाच्या खेळण्याला हात लावला. संन्याशीची मुलं म्हणून आमचं ते खेळणं बाटलं. त्या मुलाच्या आईनं म्हणावं, ते खेळणं मुक्ताईला नाही दिलं, इंद्रायणीमध्ये फेकून दिलंय. तेच खेळणं माझ्या मुक्ताईला दिलं असतं तर काही फरक पडला असता का? तर ते खेळणं बाटलं, माझ्या मुलाला पुन्हा त्याचे हात लागू नये म्हणून ते खेळणं इंद्रायणीच्या पाण्यामध्ये फेकून दिलंय. इतका लोकांनी त्या लेकरांचा छेळ केलाय, इतका छेळ केला. 4च वर्षाची मुक्ताई होती. निवृत्तीदादा, सोपान काका, इतका त्रास समाजाने त्यांना दिलाय. खूप त्रास दिला हो, खूप त्रास दिला. निवृत्तीदादा आणि माऊली ज्ञानोबाराय जर भिक्षा मागायला गेले ना, कोरांना मागून आणायचे. सिद्ध बेटामध्ये त्या झोपडीमध्ये ते बनवायचे. छोटे छोटे लेकरं, विचार करा कसं बनवत असतील. त्यांना व्यवस्थित बनवता येत असेल का? नाही. 10 वर्षाचे निवृत्तीदादा आहे, 8 वर्षाचे माझे माऊली ज्ञानोबाराय आहे, 6 वर्षाची सोपान काका आहे, 4च वर्षाची ती मुक्ताई आहे. दोघ जण भिक्षा मागायला गेले गावात का ते सोपान काकाने त्या मुक्ताईचा सांभाळ करावा. तिला झोळीत टाकायचं, झोका द्यायचा. इतकं त्या मुक्ताईला सोपान काका सांभाळायचे. आणि खेळणं गावात कोणी दिलं नाही. मुक्ताई रडायला लागली, खूप रडायला लागली. मुक्ता रडायला लागली. सोपान काका म्हणले, मुक्ता, दादा आले की मी तुला खेळणं देतोय. निवृत्ती दादा आले की मी खेळणं देतोय तुला. निवृत्ती दादा, सोपान काका आले, माऊली ज्ञानोबाराय आले भिक्षा मागून, आणि त्यांना सांगितलं गावात मुक्ता गेली होती, ती खेळणं हिसकून घेतलं तिच्या हातातून आणि इंद्रायणीत फेकून दिलंय. आणि मग त्यावेळेस माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी मुक्ताला खेळण्यासाठी तो ज्ञानपट दिलाय. निवृत्ती दादानं निवृत्तीपट ही 2 खेळणी त्या मुक्ताईला दिली. आपण ज्ञानपट आणि निवृत्तीपट तुम्हाला नाही आठवायचा. जुन्या काळामध्ये ते खडे खडे चौकोन आखून खेळायचं बघा. सापाचं मुंडकं असायचं, त्याचं ते गणित होतं फळ्यावरती खेळणार. आणि ते माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी, निवृत्तीदादाने एक निवृत्तीपट आणि ज्ञानपट 2 खेळणे त्या मुक्ताईला दिली. आणि हे भिक्षुकीला गेले का दोघ जण सोपान काका आणि मुक्ताई ते खेळणं खेळत बसायचे. पण त्या मुक्ताईचा इतका जीव त्या भावामध्ये होता, इतका जीव भावामध्ये होता. त्या मुक्ताईला मात्र तिन्ही भाऊ खूप सांभाळायचे, खूप सांभाळायचे.
थोडी जरी मुक्ता इकडं तिकडं गेली ना, तिने भावंडा अशी वेड्यावर न्यायची. कुठं गेली मुक्ता, कुठं गेली मुक्ता. तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्या मुक्ताईला जपलं त्यांनी. आदिशक्ती आहे ती. म्हणून जीवन जगत असताना आदर्श आम्ही त्या चारी भावंडाचा घेतला पाहिजे. आपली बहीण, आपला भाऊ. कारण आजची परिस्थिती अशी आहे, बहिणीचं एकदा लग्न झालं का भाऊ तिच्याकडे ढुकून पाहत नसते. मी बहिणींना, त्या मुलींना सांगेल, भाऊबीजीला, रक्षाबंधनाला आपल्या भावाकडे मागायचं असेल तर दुसरं काहीच मागू नका. त्या भावाला फक्त म्हणा, मला जसं बहीण मानतो ना तू, तसंच इतरांच्या मुलींना सुद्धा बहीण मान. रामराज्य काय येणार नाही का? रामराज्य येणार नाही. त्याच्याकडे दुसरं काहीच मागू नका. फक्त म्हणा त्याला, भाऊ तू मला जसं बहीण मानतो ना तसं इतरांच्या मुलींना सुद्धा बहीण मान. म्हणून आपल्या बहिणीवर, आपल्या भावावर तेवढं प्रेम असलं पाहिजे ना. खानदेश मधली एक गोष्ट आहे, तुम्हाला मी सांगतो, खरी घडलेली हकीकत आहे. दोघं बहीण भाऊ होते. बहिणीचं लग्न झालं. लग्न झालं त्यावेळेस परिस्थिती थोडी गरिबीची होती. पण लग्न झाल्यानंतर अजूनच परिस्थिती ढसाळली. भाऊ गडगंज श्रीमंत आहे. आईबाप जोपर्यंत लग्न होते तोपर्यंत आईबाप होते. नंतर आई वडील वृद्ध झाले आणि दोघंही गतप्राण झाले, वारले, दोघंही मरण पावले. तो भाऊ गडगंज पैशावाला होता, संपत्ती भरपूर होती त्याच्याकडे. आणि बहीण गरीबाच्या तिथं दिली होती ना, गरीबाच्या घरामध्ये, गरीबाच्या गावामध्ये दिली. बहिणीची खूप दरिद्री होती, भरपूर दरिद्री. घरात अन्न सुद्धा खायला व्यवस्थित नाही, खूप गरिबी परिस्थिती. पण भाऊ मात्र दिवाळीला त्या बहिणीला कधी आणायला जात नव्हता. का? तो म्हणायचं तिची खूप गरिबी परिस्थिती, कशाला जायचं, काय तिच्याकडे जाण्याकरता. आणि ती बहीण प्रत्येक दिवाळीला, पंचमीच्या सणाला वाट बघायची, माझा भाऊ आज येईल, मग येईल. पण भाऊ कधीच तिच्या दरवाज्यामध्ये फिरकला नाही. 10-12 वर्ष उलटून गेले. त्या बहिणीचं लग्न झालं त्यावेळेस त्या भावाला एक छोटीशी मुलगी होती, 7-8 वर्षाची. आणि त्या भावाच्या मुलीचं लग्न जमलं. आणि त्या बहिणीच्या गावामध्ये काही पत्रिका आली भावाच्या त्या मुलीच्या लग्नाची. पण बहिणीला मात्र गावामध्ये पत्रिका, बहिणीच्या घरी येऊन भावाने पत्रिका दिली. गावातील श्रीमंत व्यक्ती जी असते ना, त्यांच्या घरी पत्रिका आणून दिली. पण एक दिवस शेजारच्या एका महिलाकडे ती बहीण गेली. पण त्यांच्या घरामध्ये ती पत्रिका पडलेली होती. तिने पत्रिका हातात घेतली. भावाच्या मुलीचा फोटो त्या पत्रिकेवरती होता. तिनं त्या फोटोकडे निरखून बघितलं, पत्रिका वाचली आणि तिच्या लक्षात आलं, भावाची मुलगी लहानपणी बघितली होती 8 वर्षाची असताना. तिच्या डोळ्यात पाणी आलं. 8 वर्षाची असताना दिदीला मी बघितलं होतं, केवढी मोठी झाली आता. समाधान वाटलं. आणि त्या शेजारच्या बाईला विचारलं, पत्रिका घेऊन कोण आलत? म्हणे तुमचा भाऊ चालता. तिला इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं, भाऊ गावात आला पण आपल्या दरवाजापर्यंत आला नाही. का? तर आपली गरिबी आहे, परिस्थिती नाजूक आहे. इतकं दुःख झालं. आणि ती पत्रिका स्वतःच्या मालकाकडे घेऊन गेली. ज्याला पत्रिका दिली होती का त्याच्यावरचं नाव खुटलं त्या बहिणीला. आणि ती पत्रिका आपल्या पतीकडे घेऊन गेली. म्हटली, भाऊ आला होता, पत्रिका दिली. तो पती म्हणला, कशाला खोटं बोलती, शेजारचं नाव त्या पत्रिकेवर होतं ते खोडलं, माझं नाव त्याच्यावरती टाकलं. कारण त्या बहिणीचं, त्या महिलांचं इतकं प्रेम असतं ना माहेरामध्ये, खूप प्रेम असतं. भाऊ व्यवस्थित नका वागू देऊ, तरी पण नवऱ्याला सांगणार नाही माझा भाऊ असा आहे तसा, नाही सांगणार. उलट ते कौतुक त्या भावाचं सासरमध्ये सांगेल. माहेरचं मी कालच बोलून गेलो का, माहेरचं कुत्र जरी आलं ना तिला एवढं अप्रूप असतं. माहेरच्या आईवडिलाचं ते काही चुकीचं सांगणार नाही, सासरमध्ये नाही सांगणार. ती उलट ते गुण त्या माहेरचे गात असते सतत. ती म्हणली, नाही माझ्या भावाने पत्रिका दिला. तो पती म्हणला, कशाला खोटं बोलती, तुझा भाऊ आयुष्य 10 वर्ष झालं आपल्या दरवाजामध्ये नाही, ही पत्रिका नाही, तुला जायचं जाय, मी येऊ शकत नाही म्हणले. 2 लेकरं त्या बहिणीला आहे, 7-7, 8-8 वर्षाची पोरं आहे 2. लग्न जवळ आलं भावाच्या मुलीचं. माहेरामध्ये 10 ते 12 वर्ष झाली जाऊन, तशी गेली नव्हती आईबाप असताना. लग्नाची तारीख जवळ आली. पती म्हणले, तुला जायचं तर जाय. निमंत्रण नसताना ही भावाच्या मुलीच्या लग्नाला निघाली. एसटी धरली. 2 लेकरं बरोबर आहे. अंगावरती कपडे सुद्धा व्यवस्थित नाही, परिस्थिती गरीब.
कारण मी अगोदरच बोलून गेलो का गरिबी काय असते त्या गरीबाला विचारा. ते 2 लेकरं बरोबर घेतले, पैसे सुद्धा भाड्याला नाहीये, आणि गावामध्ये बसमधून उतरली. 12 वर्ष झालते त्या गावामध्ये जायला. त्या गावाकडे एकदा बघितलं आणि सगळं आठवलं तिला. मी जर बस स्टँड वरती बसायला जर आले तर आई माझ्या बरोबर यायची. हळूहळू माझा बाप दुडू माझ्या पाठीमागे यायचा आणि बसमध्ये बसून देऊपर्यंत खिडकीतून बघत राहायचा माझ्याकडे. तिला सगळं आठवलं ते आणि डोळ्यात पाणी आलं. बस मधून खाली उतरल्याबरोबर त्या धरणी माते, त्या भूमीमध्ये जन्म तिचा झाला होता ना, म्हणून त्या भूमीमातेचं तिनं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन हळूहळू गावात गल्लीकडे निघाली. लग्नाची तयारी चालू होती, गावात गर्दी जमली होती. तिला जे भेटल ते विचारायचं, कधी आली का, कधी आली का. ती म्हणायची आत्ताच आली वहिनी, आत्ताच आली काकू. ती 2 लेकरं 2 हातामध्ये आहे. आणि ज्या वेळेस भावाच्या त्या बंगल्यासमोर गेली, मोठमोठी माणसं आलेली, मोठमोठ्या गाड्या त्या बंगल्यासमोर लावलेल्या होत्या, पार्किंग व्यवस्था, तो मंडप भव्य दिव्य. तिला स्वतःचीच लाज वाटायला लागली, कसं तो या मंडपामध्ये एवढा भव्य दिव्य VIP मंडप आहे. तरी कसलाही विचार न करता ती त्या मंडपामध्ये गेली. पण तेवढ्यात भावाने तिला बघितलं आणि भावाने बघितल्यावर त्या भावाला इतका राग आला, इतका राग आला त्या भावाला. तो इतका चिडला आणि तो डायरेक्ट त्या एका सेवकाला बोलवलं आणि त्याला म्हटलं, जा त्या माझ्या बहिणीला इकडे घेऊन ये बाजूला. या बाबा या, इकडे घेऊन ये म्हटले. बहिणीला आणलं. बहिणीला या ठिकाणी आत्ताच माझे मित्र असणारे माझे मित्र महाराष्ट्रभर कीर्तन संतांच्या विचाराने, वारकरी संप्रदायाचे जे विचार आचार असतील त्याप्रमाणे आयुष्य जगून संपूर्ण महाराष्ट्रभरची धावपळ, उत्कृष्ट व्यक्तिमत्व माझ्यावर छोट्या भावाप्रमाणे प्रेम करतायत असे असणारे विकासजी महाराज यादव या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांना सुद्धा धन्यवाद देतो, आपल्या कथेला भेट देण्याकरता आले. आपला विषय चालू होता, ती भावाच्या त्या लग्नाच्या मुलीच्या समारंभाकरता मंडपात गेली. भावाने तिला बघितलं, भावाला राग आला आणि त्या भावाने तिला गाईच्या गोठ्यामध्ये कोंडलंय. म्हणले, VIP लोक आहेत, तुला जर बघितलं तर माझी इज्जत जाईल. तुझं 11-20 दारिद्र्य आहे, तुझ्याकडं काय आहे ग. म्हटले, 2 लेकरं घेऊन आले आणि त्या गोठ्यामध्ये रडत ती बहीण बसली. तेवढ्यात तिच्या भाऊजाईनं बघितलं. भाऊजाई गाई पळत आली. म्हटलं, तुम्ही कधी आल्या. ती म्हटली, आत्ताच आली. त्या भाऊजाईला सुद्धा वाईट वाटलं का माझी नणंद जे 2 लेकरं आहे त्यांच्या अंगावर धड कपडे नाहीये. भाऊजाई म्हटली, थांबा मी त्यांना विचारून येतो, तुम्हाला लग्नात मध्ये नेते. पण तिचं कोण चालू देतं काय. भाऊ म्हटला, हिला गोट्याच्या बाहेर सुद्धा येऊ द्यायचं नाही. छोटे छोटे लेकरं लग्न लागलं आणि ते छोटे लेकरं आईला म्हणायचे, आई तू म्हटली होती ना मामाच्या लग्नामध्ये गुलाबजामू आहे, जिलेबी आहे, कुठे आई जिलेबी, कुठे श्रीखंड. तू म्हटली होती ना गेल्या गेल्या तुम्हाला भोजन मिळणार आहे, जेवायला मिळणार आहे. आई कुठे या गोठ्यामध्ये काय. गाईला आणलेला ऊस त्या लेकरांनी तू खायला सुरुवात केली. भूक लागली, काय करणार आहे. तरी त्या भावाने गोठ्यात कोंडून ठेवलेली बहीण पुन्हा लग्न लागूपर्यंत बाहेर काढली नाही. लग्न लागलं आणि तीच बहीण त्या 2 लेकरांना घेऊन पुन्हा गावाकडे वापस निघाली. वापस गावामध्ये आली. सगळं तिला आठवत होतं, आईबापाने कसं जीव लावलं ते आठवत होतं. आणि शेवटी तीच बहीण गरिबी परिस्थिती त्या 2 लेकरांना इतकं शिकवलं, ती दोन्ही मुलं क्लास 1 अधिकारी झाली. खरी घडलेली हकीकत आहे. दोन्ही क्लास 1 अधिकारी झाली आणि त्या बहिणीनं इतका मोठा बंगला बांधला, 4 कोटीचा बंगला बांधला. आणि भावाची परिस्थिती तिकडं बिघडली आणि भाऊ एक दिवस दरवाज्यामध्ये येऊन उभा राहिला, ताई माझ्याकडे काहीच राहिलं नाही का आता. तरी त्या बहिणीचं एवढं प्रेम त्या भावावरती. म्हटली, दादा तू जरी मला त्रास दिला ना पण मी नाही तसं करणार ना. त्या बहिणीनं त्या भावाला पुन्हा बंगल्यात बोलवलं आणि त्याची परिस्थिती घसरलेली होती ती पुन्हा सुधारवून त्या बहिणींना दिली. म्हणजे अशी बहीण असावा त्या भावावर जरी भावाला त्रास दिला ना तरी त्या बहिणीनं त्याच्यावरती आतोनात प्रेम केलं. म्हणून जीवन जगत असताना आपली बहीण असेल, आपली नाती सांभाळा.
आपला भाऊ सांभाळा, आपली बहीण सांभाळा. एकदा हरवले का गुगलला सुद्धा शोधता येणार नाही. म्हणून जीवनामध्ये आम्ही कसं जीवन जगलं पाहिजे. माझे निवृत्ती दादा असेल, सोपान काका असेल, यांनी कसे दिवस काढले. माऊली ज्ञानोबा या समाजाला माऊली ज्ञानोबा कंटाळले. समाजाने माऊली ज्ञानोबा या गावामध्ये गेले का त्रास द्यायचे, लोक खूप त्रास द्यायचे. आणि एक दिवस माझ्या माऊली ज्ञानोबा वैतागले. समाजामध्ये राहणंच नको, जगणंच नको, बोस करून घेतला माझ्या माऊली ज्ञानोबा यांनी. आणि सिद्ध बेटामध्ये आले आणि ती झोपडी लावून बसली. आता दिसो नये जना, आता दिसो नये जना, आता दिसो नये जना. ऐसे करा नारायणा, ऐसे करा ऐसे करा नारायणा, ऐसे करा आता दिसो नये जना, आता दिसो नये जना, आता दिसो नये माऊली ज्ञानोबा या ताटी लावली आणि त्या झोपडीत बसली. माऊली ज्ञानोबा या त्रास स्वतःला करायला लागले. समाजामध्ये राहायचं नाहीये. समाजाने इतका त्रास दिलता त्यांना. आणि शेवटी मुक्ताई आदिशक्तीचा अवतार आहे. ती छोटीशी मुक्ताई आली. माझ्या मुक्ताईनं तो दरवाजा वाजवला. दादा, ओ दादा, दरवाजा उघडा, ताटी उघडा दादा. माऊली ज्ञानोबा म्हणले, नाही मुक्ता, मला इथं राहायचंच नाहीये, समाजाकरता जगायचंच नाहीये. नाही ग मुक्ता, नाही राहू शकत. मुक्ता म्हणली, दादा कसला विचार करता तुम्ही दादा? संत कशा करता अवतार धारण करत असतात दादा. समाज हा त्रास देतच असतो दादा, पण समाजाकडे लक्ष द्यायचं नसतं दादा. बघा ती छोटीशी मुक्ताई आहे. ज्या आईबापांनी विठ्ठल पंतांनी रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं होतं, तिन्ही भावंडांना माझ्या मुक्ताईचा सांभाळ करा, माझ्या मुक्ताईला जपा. खूप छोटी आहे ती मुक्ताई, पण खऱ्या अर्थाने त्याच मुक्ताईना तिन्ही भावंडांना सांभाळायचं काम केलं. इतका अधिकार त्या मुक्ताईचा मोठा होता. ताटीच्या अभंगामध्ये सगळं वर्णन आहे त्या मुक्ताईना. माऊली ज्ञानोबा राहायला, माऊली ज्ञानोबा राहायला समजूत त्या मुक्ताईना घातली. ज्ञानोबा राया समाजावर रुसून जमणार आहे का? संतांचा अवतार कशासाठी आहे? ज्ञानदादा ताठी उघडा. संत तोची जाना जगे, संत तोची जाना जगे, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव मनाचा, योगी पाव मनाचा.
दे ईश्वरा दे काले संती सुखे वावे पाणी आ, आ, ज्ञानोबा राय म्हणतात, आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा. हे जगात नाही राहायचं, पण माझ्या मुक्ताईना माऊली ज्ञानोबा रायाची समजूत काढली. माझ्या ज्ञानोबा रायाला समजवलं. रुसलेल्या भागलेल्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांची समजूत जर माझ्या मुक्ताईना काढली नसती ना, कदाचित ज्ञानेश्वरीचा जन्म झाला नसता. ही ताकद त्या मुक्ताईची. कदाचित हा वारकरी संप्रदाय नसता. माझी मुक्ताई जर नसती तर त्या मुक्ताईना माऊली ज्ञानोबा रायाची समजूत काढली. दादा, ज्या मुक्ताईला तिन्ही भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, त्या मुक्ताईना तिन्ही भावंडांचा सांभाळ केलाय. अशी मुक्ताई. दिवाळीचा सण जवळ आलाय. सिद्धबेटामध्ये दिवाळीच्या सणाच्या दिवशी सकाळ झाली. सोपान काका त्या झोपडीच्या समोर बसलेले. प्रत्येकाच्या दरवाजा समोर त्या गुढ्या उभारलेल्या. दरवाज्यावरती लाईटांचा लखलखाट, कोणी फटाके वाजवतय. प्रत्येकाच्या अंगावरती नवे कपडे घातलेले, घर सजवलेले दिवाळीच्या सणाच्या दिवशी. आणि माझे सोपान काका त्या झोपडीच्या समोर बसले. डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. आणि आईबापांची आठवण झाली. म्हटले वर्ष झालं आईबाप गेले. आई असते तर पूर्णाच्या पोळ्या आम्हाला करून घातल्या असत्या, मांडे करून घातले असते. बाबा जर असते ना, तर बाबांनी कदाचित आम्हाला नवे कपडे आणले असते घालण्याकरता. सोपन काकांना आठवण आली आणि झोपडी समोर डोळ्यात पाणी आलं, रडायला लागले. शोधू कुठे मी तुला सांग आई, 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 शोधू कुठे तुला सांग आई, शोधू कुठे मी तुला सांग आई, शोधू कुठे मी तुला सांग आई, शोधू कुठे मी तुला
सोपन काकांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं आई बाबा 1 वर्ष झालं तुम्ही आम्हाला सोडून गेले. दिवाळीचा सण आठवलाय, लोकांचं घर लकलक करतंय, प्रत्येक लेकरांच्या अंगावरती नवे कपडे आहेत, आपल्या अंगावरती काहीच नाही म्हणून सोपन काका रडायला लागले. पण ती छोटीशी मुक्ताई होती, तिनं बघितलं सोपन काकाच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून. छोटी 5च वर्षाची मुक्ताई होती. दुडू दुडू सोपन काकांच्या जवळ आली आणि सोपन काकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवले. म्हटले दादा काय झालं सांगा ना काका, काय झालं रडायला? सोपन काका म्हणायला लागले मुक्ता छोटी आहे सगळ्यात ती मुक्ता, पण सोपन काकाची समजूत काढती. सोपन काका काय लागतं तुम्हाला? नाही का मुक्ता, आईची आठवण झाली मला, बाबाची आठवण झाली म्हणून डोळ्यात पाणी आलं. मुक्ताई छोटी असून सुद्धा त्या मुक्ताईने इतका धीर सोपन काकाला दिला. कशाची आठवण झाली? अगं मुक्ता, आई जर असते ना आपल्याला मांडे भाजून दिले असते. दिवाळीचा सण आहे आज, गोडधोड खाऊ घातला असतं ते आईना. बाबा असते तर बाबांनी कपडे घालायला नवे आणले असते. घरात काही नाही खाण्यासाठी, काय खायचं? सण आहे आजचा, दिवाळीचा सण आहे. छोटीची मुक्ता म्हटली काका तुम्हाला मांडेच खायचे ना? सोपन काका म्हटले हो मुक्ता मी मांडे बनवते म्हटले. ते मांडे बनवण्याकरता त्यांच्याकडे ते खापर नाही ना मांडे भाजण्याकरता. छोटीशी मुक्ताई आदिशक्ती आहे, इतकी डेअरिंग त्या मुक्ताईमध्ये, इतकं धाडस त्या मुक्ताईमध्ये आहे. मुक्ताई म्हणली काका तुम्हाला मांडेच खायचे ना, मी गावात कुंभारवाड्यातून खापर घेऊन येते. मुक्ताई खापर आणण्याकरता कुंभारवाड्यात गेली गावामध्ये. पण ज्यांच्या घरी खापर आणण्याकरता गेली ना त्या माता माऊलीला मुक्ताईला म्हणले मुक्ता खापरच लागतंय ना तुला? म्हणले हो. तोपर्यंत हे अंगण झाडून घे म्हणली. या अंगण झाडलं का मग तुला खापर देते. समाजाने किती त्रास द्यावा, दुःखाची काहीतरी सीमा असते ना. मुक्ताईनं सगळं अंगण झाडलं ते, आणि एक खापर त्या माता माऊलीनं दिलं मुक्ताईच्या हातामध्ये. छोटी आहे मुक्ताई, खापर मिळालं म्हणून त्या मुक्ताईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. शुद्ध बेटाकडे पळतच सुटली मुक्ताई. पळता पळता समोर आनंद झाला, पण तेवढ्याच समोर विसोबा चाटे नावाचा मनुष्य सद्ग्रस्त समोर उभा राहिला. मुक्ताईनं त्याच्याकडे बघितलं. कागा मुक्ते कशाला आली होती इकडं? गावात यायचं सांगितलं नाही ना तुला, कशा करता आली? संन्याशाची कार्ड, तुम्हाला गावात प्रवेश नाहीये. मुक्ताईनं ते खापर होतं ना, ते फ्रॉक होता छोटा, त्याच्या असं लपवलं, असं पाठीमागं धरलंय. मुक्ताईला माहित होतं विसोबा चाटे नावाचा मनुष्य हे खापर हिसकावून घेऊन. पण त्याच्या लक्षात आलं विसोबाच्या का मुक्ताईच्या हातामध्ये काहीतरी. तुझ्या हातात काय म्हटले ते? मुक्ताई म्हटली काय नाही. खोटं बोलू नको, दाखव माझ्याकडे ते. कशाला लागतं का तुम्हाला ते खापर? मुक्ताई म्हणली नाही हो काका, माझ्या सोपन काकाला मांडे खाण्याची इच्छा झाली म्हणून ही खापर त्याला मांडे बाजून देण्यासाठी घेऊन चालली. संन्याशाची कार्ट, तुमची जीभ चटकबाज झाली, खायला चांगलं चांगलं लागतंय. त्या हिशोबा खेचारना त्या मुक्ताईच्या हातामधलं खापर घेतलं, जमिनीवरती धनदिशी आदळवलं, फोडून टाकलं. पण मुक्ताई इतकं धाडस होतं मुक्ताईमध्ये, हे खापर फोडलं ना तुम्ही, मी दुसरं खापर घेऊन येईल कुंभारवाड्यात. मुक्ताई पुन्हा मागं फिरली, कुंभारवाड्यात गेली. पण विसोबा खेचर पुन्हा त्या ठिकाणी आला विसोबासाठी. तिथं आला, पुन्हा कुंभारवाड्यात सांगितलं कोणीच खापर द्यायचं नाही त्या मुक्ताला. संन्याशीची कार्ट आहे, कोणीच खापर द्यायचं नाही. सगळ्यांना ताकद दिली का अजिबात खापर द्यायचं नाही. आणि कुणीच त्या मुक्ताईला खापर दिलं नाही. मुक्ताई तशीच पुन्हा सिद्ध बेटाकडे निघाली. माझी मुक्ताई आयुष्यात रडली नाही. पण सोपन काकाला मांडे खायचंय, तिने भावंडांना मांडे करून घालायचे, खापर मिळाला नाही म्हणून मुक्ताई डस रडायला लागली. माझ्या माऊली ज्ञानोबाराया गावातून आले, त्यांनी बघितलं मुक्ता रडती. मुक्ता काय झालं ग रडायला? मुक्ताईच्या डोळ्यात जरी तिने भावांना पाणी बघितलं ना तरी त्यांना असं हृदय पाणवून यायचं का माझी मुक्ता का रडती.
मुक्ताईचं रडणं माऊली ज्ञानोबरायांना बघितलं, म्हणली मुक्ता का रडती का? मुक्ताई म्हणली दादा, गावात कुंभारवाड्यामध्ये खापर आणण्याकरता गेले होते, पण विसोबा काकाने ते खापर इसकून घेतलं, फोडून टाकलं. म्हणजे सोपान काकाला मांडे खायचे, कुठून देऊ त्याला मी मांडे? आणि मग माऊली ज्ञानोबा आहे म्हणले मुक्ता तुला मांडेच भाजायचे ना? माऊली म्हटली, मुक्ताई म्हणली हो दादा मला मांडे भाजायचे. माझ्या सोपान काकाला मांडे खाऊ घालायचे, निवृत्ती दादाला खाऊ घालायचे. आणि माझ्या माऊली ज्ञानोबा रायाने त्या मुक्ताईला म्हणले मुक्ता तू काळजी नको करू, मी मांडे भाजून देतोय तुला. माझ्या माऊली ज्ञानोबा रायाने स्वतःचा पंचाग्नी प्रज्वलित केलाय, स्वतःची पाठ माझ्या माऊली ज्ञानोबा रायाने लाल बुंद केली. आणि त्या मुक्ताला सांगितलं मुक्ताई मांडे भाजण्याचं जे साहित्य सगळं लागतंय ना, ते मांड्याचं पीठ असेल सगळं मळ. आणि माझ्या मुक्ताईनं काय केलं, ते पीठ मांड्याचं सगळं ती तयार केलं ते मांडे. आणि हो मग योग धारणा करोनी मग योग धारणा करोनी. माझी मुक्ताई मुक्ताईनी माऊली ज्ञानोबरायाच्या पाठीवरती मांड भाजण्याचं काम सुरू केलंय. माऊली ज्ञानोबरायाने स्वतःची पाठ प्रज्वलित केली, लाल बुंद पाठ केली. आणि ती मुक्ताई त्या माऊली ज्ञानोबरायाच्या पाठीवरती मांड भाजण्याचं सुरू केलंय. सर्वांनी बघा, आमचे झाकीवाले गंगाधर भाऊनी जी झाकी बनवली ना, खरोखर त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि माझ्या मुक्ताईना माझ्या माऊली ज्ञानोबरायाच्या पाठीवरती ते मांडे भाजले. इतकी ताकद त्या माऊली ज्ञानोबरायाची होती. मला हे म्हणायचंय, माझ्या माऊलीना पाठ लाल बुंद केली आणि ती लाल बुंद पाठ करून मांडे पाठीवरती भाजवले. आणि नंतर चारी भावंड भोजन करण्याकरता बसले. भोजन करण्याकरता बसले आणि जे मांड्याचं भोजन त्यांचं सुरू झालं, फक्त विसोबा खेचर बघत होता. अरे तो हळूहळू मुक्ताईच्या पाठीमागं आला त्या सिद्ध बेटामध्ये आणि त्या कुटीच्या एका झोपडीच्या त्या ओलामधून बघत होता सगळे कसे मांडे भाजतायत. विसोबा खेचर आणि चारी भावंड भोजन करण्याकरता बसले. भोजन माझी मुक्ताई तिने भावांना भोजन वाढतीये. त्या मुक्ताईला इतका आनंद झाला होता का माझ्या भावांना मी आज मांडे भाजून खाऊ घालतो. खूप आनंद झाला मुक्ताईला, खूप आनंद झालाय. मुक्ताई तिने भावांना भोजन वाढताना तुला ती मुक्ताई इतक्या आनंदाने भोजन वाढत होती. माझ्या सोपान काका करता मांडे भाजले. दिवाळीचा सण आहे आज. सोपान काकांना इच्छा झाली होती ना मांडे खायचे. गोडधड मला मिळालं पाहिजे, माझ्या भावांना मिळालं पाहिजे. आणि माझ्या मुक्ताईना सगळी सोपान काका, निवृत्ती दादा, माऊली ज्ञानोबा यांची इच्छा पूर्ण केली. आणि चारी भावंड भोजन करतायत. मोठ्या आनंदाने मुक्ताईना जे भोजन बनवलं ना, त्या आनंदाने चारी भावंडांनी भोजन सुरू केलं. भगवंताचं नामस्मरण करून भोजन सुरू केलं त्यांनी. आणि चारी भावंडांचं भोजन होत होत आला आणि विसोबा खेचर सगळं येते खिडकीमधून बघत होता. आणि विसोबा खेचरच्या लक्षात आलं
हे चारी भावंड म्हणजे साधे नाहीये, साक्षात भगवंताचा अवतार हे चारी भावंड आहे. आणि विसोबा खेचरला वाटलं भगवंताचा अवतार आहे. विसोबा खेचर खिडकीतून लगेच त्या झोपडीमध्ये आला आणि माऊली ज्ञानोबाराया मुक्ताईचे यांच्या पत्तरवळी वस्तू उष्ट खायला सुरुवात केली. विसोबा खेचरने उष्ट खायला सुरुवात केल्याबरोबर मुक्ताई उठून उभी राहिली. मुक्ताई म्हणली त्या विसोबा खेचारा, विसोबा चाट्यांना म्हणली, विसोबा उष्ट पत्तरवाळीवरच खातो, तू खेचर आहेस का? त्या विसोबा खेचरचं नाव तशापासून खेचर पडलंय. अगोदर चाटे नाव होतं त्यांचं, नंतर पत्तरवाळीवरचं उष्ट खायला लागला विसोबा खेचर. चारी भावांच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि सांगितलं का मला माफ करा, माझ्याकडून मोठी सगळ्यात चूक झाली. आणि माझ्या मुक्ताईने त्या विसोबा खेचरांना अनुग्रह दिला, मस्तकावरती हात ठेवला मुक्ताईनाथ विसोबा खेचरांच्या. आणि त्या दिवसापासून विसोबा खेचर मुक्ताईचा शिष्य झाला. मला हे म्हणायचंय संत किती उदार असतात, संतांची उदारता किती मोठी उदारता आहे. संतांची उदारता एवढी आहे, माऊली ज्ञानोबाराया स्वतःची पाठ लालबंद करू शकत होते. माऊली ज्ञानोबाराया स्वतःची पाठ लालबंद करू शकत होते, त्याच्यावरती मांडे भाजू शकत होते. आणि माऊली ज्ञानोबारायाने जर ठरवलं असतं विसोबा खेचरकडे नुसतं रागा रागा बघायचं, जळून राग तयार झाली नसती, तो विसोबा खेचरची झाली नसती, भस्म तयार झाला असतं ना. पण या संतांनी समाजाला त्रास नाही दिला. विसोबा खेचरने एवढा त्रास देऊन सुद्धा माऊली ज्ञानोबारायाने शेवटी विसोबा खेचरांना माफ केलं. ही ताकद त्या संतांची असती. आरतीवाले यजमान पुढे चला आता, आरतीवाले माझ्यावरती त्यांचं विशेष प्रेम आहे बरं का. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरे. आज या ठिकाणी अगदी मंगलमय वातावरणामध्ये आपण ज्यांच्या सुमधुर वाणीतून अगदी सुंदर असा भाव, सुंदर असं वातावरण ज्यांच्या मुखारविंद्यातून या ठिकाणी झालेलं आहे ते महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, माझे ज्येष्ठ गुरुबंधू, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, अगदी सर्वांवरतीच नितांत प्रेम करणारे आदरणीय संत कथाकार कीर्तन केशरी उत्तमजी महाराज गाडे महाराजांच्या सुंदर वाणीतून या ठिकाणी श्री माऊली ज्ञानोबारायांचे चरित्र कथा या ठिकाणी कथेचं सर्वांनी श्रवण केलेलं आहे आणि करतातही आहे. म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर परमपूजनीय महाराजांवरती खऱ्या अर्थानं महाराजांची गुरुनिष्ठा आणि गुरुवरांच्या आशीर्वादानं सहज बोलताना या ठिकाणी भाव प्रगट होतो. म्हणून खऱ्या अर्थानं गुरुवर्यांची मोठी ताकद आहे. महाराजांकरता जोरदार आपण टाळी वाजवली पाहिजे. खूप सुंदर. आणि असं वाटतही नाही की महाराजांची प्रथम कथा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. असं खूप असं वातावरण, खूप असा मोठा भाव या ठिकाणी प्रगट होतोय. आणि महाराजांचं जसं कीर्तनाच्या बाबतीतही खूप मोठं नाव अगदी कमी दिवसामध्ये प्राप्त झालेलं आहे, तसं कथेच्या माध्यमातूनही खूप मोठं नाव लौकिक महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी जगभर हे वातावरण या ठिकाणी प्रसरित होईल असा भाव या ठिकाणी ठेवतो. आणि ज्ञानोबारायांच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद खऱ्या अर्थानं महाराजांना या ठिकाणी देतो आहे. चौथ्या दिवसाचं पुष्परूप सेवा आज आपण या ठिकाणी समर्पित करताना अतिशय सुंदर
मनोगत बहीण भावंडाचं प्रेम कसं असावं खऱ्या अर्थानं महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केलं. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो आहे. महाराजांबद्दल कौतुक करावं तितकं थोडं आहे. भरपूर महाराज आहेत, कीर्तनकार मंडळी आहेत, अनेक महाराजांचे नाव महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सर्व कीर्तनकार महाराजांचे नाव प्रख्यात आहेत. त्यापैकी उत्तम महाराजांचं नाव गेल्या मागच्या 2 महिन्यापूर्वी मला वाटतं दुबईला कीर्तन करून आले तसे आमचे हरिभक्त परायण उत्तम महाराज माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे. पण पांडुरंगाचा महिमा हा खऱ्या अर्थानं दुबई पर्यंत पोहोचतोय यासारखं भाग्य काय. म्हणून महाराजांना सांगितलंय की महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी. याच महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी जन्म घेतला. सोपान काकांना, निवृत्ती दादांना आणि छोट्याशा मुक्ताईनं खऱ्या अर्थानं याही बाल रूपी ज्यांनी सेवा दिली ना, खऱ्या अर्थानं मुक्ताई कशी असावी चित्र डोळ्यासमोर येतं अशी सुंदरशी सेवा या ठिकाणी दिली. आणि सर्वच कलाकार मंडळींनाही खूप खूप धन्यवाद, महाराज मंडळींनाही खूप खूप धन्यवाद. आणि महाराज सांगावंसं वाटतं आमच्या मोरवाडीचं कौतुक. वाडी खूप छोटी पण कार्य खूप मोठं आहे बरं का. दर सावता महाराजांच्या पुण्यतिथीला अनेक वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी या व्यासपीठावरती साजर होतात. पाठीमागच्या वर्षी अनेक नामांकित कीर्तनकार मंडळी या ठिकाणी येऊन गेली. आणि असं प्रत्येक वेळेला ही वाडी जरी छोटी असली पण ह्या लोकांचं मन खूप मोठं आहे. आणि अशा वाडीमध्ये माझ्यासारख्या छोट्याशा पामराला 2 शब्दाचं मनोगत व्यक्त करण्याची आपण या ठिकाणी परवानगी दिली. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. संत शिरोमणी सावता महाराज की जय. धन्यवाद. ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत मनोवेद सचिदानंद मूर्ती पाये धाकरियामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा तुकिता तुलनेसी
दामोदरं वसुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे बोलिए माऊली ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज संत शिरोमणी सावका महाराज की पवन सुत हनुमान महाराज की